वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. आता हे बघा, आज आपण एक टॉपिक बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिक दॅट्स मे माइट अँड मस्ट. ओके, एकदम इझी टॉपिक आहे, पण जे काही ते वर्ड्स आहेत बघा, तेही तुम्ही खूप वेळा वापरता. तुम्हाला माहित असेल मे बी, ओके, माइट बी. ओके, आता हे जे काही वर्ड्स आहेत ते तुम्ही कंटिन्युअसली वापरत असता. ओके, आय डोंट नो, मे बी. ओके, म्हणजेच काय असू शकतं. ओके, आपण म्हणतो ना, तर याच वर्डचा आज आपल्याला अर्थ बघायचा आहे आणि त्याची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके, यूज ऑफ मे. आता याचा मिनिंग जो काही आहे बघा, मे, माईट आणि मस्ट. ओके, त्याचा जो काही मिनिंग आहे तो होणार आहे असेल, असतील किंवा असाल. ओके, असेल, असतील किंवा असाल असा त्याचा मिनिंग तर होतोय. ओके, पण त्याचा आता व्यवस्थित एकदम डीप मध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. चलो, यू कॅन सी हिअर. आता हे बघा, हा टॉपिक आपला नाहीये, त्यामुळे हे याचं टेन्शन घेऊ नका सध्या तुम्ही. ओके, चला आपण इथपासून लगेच स्टार्ट करूयात. ओके, चलो. आता हे बघा, मेचा जो काही यूज आहे तो कशासाठी होतोय, तर मेचा यूज. ओके, आता हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगते मे, माईट आणि मस्ट मध्ये डिफरन्स काय आहे. ओके, तर हे बघा, बरेच मुलं कन्फ्युज असतात, मॅम कधी मे वापरायचं, कधी माईट वापरायचं आणि कधी मस्ट वापरायचं. ठीक आहे, आता ते पॉसिबिलिटीवर डिपेंड असतं. ओके, एखाद्या कामाची पॉसिबिलिटी. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कामाची 100% पॉसिबिलिटी आहे, तर तुम्ही मस्ट यूज करणार आहात. ओके, तर तुम्ही मस्ट यूज करणार आहात. ओके, देन यू विल यूज मस्ट. ओके, जेव्हा एखाद्या कामाची पॉसिबिलिटी नाहीये, कदाचित ते काम होऊ शकतं. ओके, कदाचित असेल. ओके, नक्की असेल म्हणजे काय, एखाद्या कामाची 100% पॉसिबिलिटी आहे, नक्की आहे, तर तुम्ही काय म्हणणार आहात, मस्ट म्हणणार आहात. ओके, मस्ट. ओके, आणि जेव्हा एखाद्या कामाची 50% पॉसिबिलिटी असेल, ओके, तेव्हा तुम्ही काय यूज करणार आहात, माईट यूज करणार आहात. सॉरी, मे यूज करणार आहात. मे. ओके, 50% पॉसिबिलिटी असेल तर. आणि एखाद्या कामाची पॉसिबिलिटी एकदम कमी असेल. ओके, मे यूज, सॉरी, माईट यूज करणार आहात. ठीक आहे, माईट मीन्स व्हॉट, कदाचित ही गोष्ट घडेल, कदाचित पाऊस पडेल. ओके, चला. तर आता हे बघा, म्हणजेच काय, माईट मीन्स व्हॉट, 25% पॉसिबिलिटी. मे मीन्स व्हॉट, 50% पॉसिबिलिटी. अँड मस्ट मीन्स व्हॉट, 100% पॉसिबिलिटी. ओके, मीन्स नक्कीच. ओके, तर आता हे बघा, पहिल्यांदा आपण टॉपिक बघतोय मे. ओके, मेचा उपयोग आपण नाही म्हणत का, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. ओके, म्हणजेच काय, हे बघा, जो काही उपयोग असतो तो आपण परमिशन देण्यासाठी. ओके, परमिशन घेण्यासाठी. ओके, आता हे बघा, टू टेक ऑर गिव्ह दी परमिशन. ओके, म्हणजेच काय, परवानगी देणे घेण्यासाठी आपण वापरत असतो मे. ओके, आता हे बघा, जसं की आपण इथं बघणार आहोत, मे आय यूज युअर मोबाईल, मी तुझा मोबाईल वापरू शकतो का. ओके, आता हे बघा, मी तुमचा मोबाईल वापरू का, मी तुमचा मोबाईल वापरू का, म्हणजेच काय, मे आय यूज युअर मोबाईल. एखाद्याची आपल्याला परमिशन घ्यायची आहे, तर तुम्ही तिथं मेचा यूज करू शकता. ओके, नेक्स्ट बघा, आन्सर. हे बघा, आन्सर, तुम्ही संभाषणामध्ये एखादा मुलगा म्हणणार आहे मे आय यूज युअर मोबाईल, दुसरा काय म्हणणार आहे, येस यू मे. ओके, हो तुम्ही वापरू शकता, हो तुम्ही वापरू शकता. ओके, नेक्स्ट बघा, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, साहेब मी आत येऊ का. ओके, किंवा सर मी आत येऊ का. बघा, मराठी किती अवघड आहे बघा, साहेब आणि इंग्लिश म्हणणं सर किती सिंपल आहे. बरोबर, मे आय कम इन सर, साहेब मी आत येऊ का. आता आन्सर काय असणार आहे, नो यू मे नॉट, नो यू मे नॉट. ओके, नाही तू यायचं नाही, तू आत यायचं नाही. ओके, नेक्स्ट बघा, मे आय गो आउट मॅडम, मे आय गो आउट मॅडम और मॅम, बाईसाहेब मी बाहेर जाऊ का. ओके, किंवा मॅडम मी बाहेर जाऊ का. ओके, म्हणजेच काय, परमिशन घेण्यासाठी तुम्ही कशाचा यूज केला आहे, तर मेचा यूज केला आहे. ओके, नेक्स्ट बघा, येस, हे बघा, मे आय गो आउट मॅडम, येस यू मे, यू मे. ओके, हो तू जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, मे शी लाईव्ह विथ यू, मे शी लिव्ह विथ यू. ओके, तिला तुमच्या सोबत राहू द्याल का. येस यू मे. ओके, हो तिला माझ्यासोबत राहू द्या. ओके, म्हणजेच काय, आपण हे जे काही जे सेंटेन्सेस बघितले आहेत. ओके, त्यामध्ये मेचा जो काही यूज आहे, ओके, तो कशासाठी आपण यूज केलाय, परमिशन घेण्यासाठी. ओके, परमिशन घेण्यासाठी आपण यूज केला आहे, किंवा परमिशन देण्यासाठी आपण यूज केला आहे. आता जे काही क्वेश्चन आहेत ते काय परमिशन घेण्यासाठी यूज केलेत, आणि जे काही आन्सर्स आहेत ते आपण परमिशन देण्यासाठी यूज केलेत. ओके, मेचा यूज केलाय. ठीक आहे, मला वाटतं तुमची ही थोडीशी कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आज आपल्याला भरपूर घ्यायचं, ही 1% फक्त. ओके, नेक्स्ट बघा,
वरील वाक्यामध्ये मेचा उपयोग बी अलाउड टू सारखे करतात. ओके, आता हे बघा, आय मे गो नाऊ, आय मे गो नाऊ, मी आता जाऊ का? ओके, मी आता जाऊ का? आय मे गो नाऊ. आता हे बघा, आय एम अलाउड टू गो नाऊ. ओके, मला आता जाण्याची परवानगी आहे. आता हे बघा, हे सगळ्या सेंटेन्सचं टेन्शन घेऊ नका. ओके, फक्त मी तुम्हाला जस्ट स्क्रीन डिरेक्टली शेअर केली, त्यामुळे मी तुमचे हे सेंटेन्स घेत आहे. ओके, कारण आपण जेव्हा बोर्डवर घेतो ना बघा, फक्त आपण कन्सेप्ट क्लिअर करतो. सो एवढे सगळे एक्झाम्पल्स आपण बोर्डवर घेत नाही. ठीक आहे, ही गोष्ट कुणीही विसरायची नाहीये. ओके, आणि कुणीही एवढे एक्झाम्पल घेत नाही, डिरेक्टली स्क्रीन शेअर केली त्यामुळे आपण घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट बघा, आय मे बाय ए डस्टर कार. आय मे बाय ए डस्टर कार. ऍक्च्युली मला तुमची एक वेगळी कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. ओके, त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. आय मे बाय ए डस्टर कार. मी डस्टर गाडी घेईन. ओके, आता आणखी एक सांगते मी. ओके, मी डस्टर गाडी घेईन. काय झालं इथं? आय मे बाय ए डस्टर कार. ओके, मी कदाचित डस्टर गाडी घेईन. मी कदाचित डस्टर गाडी घेईन. कदाचित म्हणजे किती पॉसिबल, जी काही पॉसिबिलिटी आहे किती झाली बरं ती पर्सेंट? मी कदाचित कार घेईल. ओके, पॉसिबिलिटी किती आहे त्या कामाची सांगा बरं एकदा. चलो गाइस, यू हाव टू टेल मी फास्ट. ओके, रेखा मॅम दॅट्स राईट. 1+ दॅट्स राईट. प्राजक्ता मॅम दॅट्स रॉंग. शर्मिष्ठा मॅम दॅट्स रॉंग. नाही, कदाचित म्हणजे काय? हो, 25% झाली ना पॉसिबिलिटी. येस स्मिता मॅम, येस. प्रिन्स सर, येस. शिल्पा मॅम, येस. बरोबर, येस. पल्ले मॅम, येस. व्हेरी गुड. अर्णव सर, येस. किती पॉसिबिलिटी झाली डायरेक्टली? मे माय मस्ट, सॉरी, माईट म्हटल्यावर 25 झाली ना, बरोबर. मग आता इथं काय येणार आहे? मी कदाचित डस्टर गाडी घेईन. आय माईट बाय ए डस्टर कार. इट्स सो सिम्पल ना, राईट. नेक्स्ट बघा. ओके, आता आपला टॉपिक तर मे चालू आहे, पण मी मुद्दाम तुम्हाला डिफरन्स दाखवत आहे आणि ते सुद्धा टॉपिक यात होतील तेवढे कव्हर करून घेणार आहे. ओके, हे बघा, मी डस्टर गाडी घेईनच किंवा मी नक्की डस्टर गाडी घेईन. काय आन्सर येईल? मी डस्टर गाडी घेईनच किंवा मी नक्की डस्टर गाडी घेईन. व्हॉट इज द आन्सर? चलो गाइस, व्हेरी गुड. 1+. येस, व्हेरी गुड. सोमेश्वर सर. मॅम तुम्ही जे नाव टाकले माझ्या ध्यानात पण नाही येत लवकर नाव तुमचं. व्हेरी गुड. येस 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 गाइस, राईट. 100% पॉसिबिलिटी, राईट. म्हणजेच काय? मस्ट येणार आहे. येस, व्हेरी गुड मनीषा मॅम. मग काय इथं आन्सर येईल? आय मस्ट बाय ए डस्टर कार. आय मस्ट बाय ए डस्टर कार. ओके, नेक्स्ट बघा, यू मे मॅरी विथ मॅरी. मेरी. ओके, तू मेरी सोबत लग्न करशील. ओके, 50% पॉसिबिलिटी आहे म्हणून इथं कदाचित असं पण नाही दिलंय आणि नक्की असं पण नाही दिलंय. ओके, बिकॉज देर इज अ 50% पॉसिबिलिटी. ओके, तू मेरी सोबत कदाचित लग्न करशील. व्हॉट इज द आन्सर? तू मेरी सोबत कदाचित लग्न करशील. व्हेरी गुड. 1+. येस, व्हेरी गुड. 50% पॉसिबल. नो नो नो, कदाचित म्हटलंय मी. कदाचित म्हटलं 25 येणार आहे. बरोबर. येस केतन सर. काय आन्सर येईल? यू माइट मॅरी विथ मेरी. यू माइट मॅरी विथ मेरी. ओके, तू नक्की मेरी सोबत लग्न करशील. ओके, किंवा तू मेरी सोबत लग्न करशीलच. व्हॉट इज द आन्सर? व्हेरी गुड. येस, यू मस्ट बी नाही, मस्ट बी नाही, यू मस्ट मॅरी विथ मेरी. ओके, येस, व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, यू मे इन्व्हाइट गेस्ट. तुम्ही पाहुण्यांना बोलवाल. ओके, आता इथं काय आलं? यू मे इन्व्हाइट गेस्ट. तुम्ही कदाचित पाहुण्यांना बोलवाल. यू माइट इन्व्हाइट गेस्ट. तुम्ही नक्की पाहुण्यांना बोलवाल किंवा तुम्ही पाहुण्यांना बोलवालच. यू मस्ट इन्व्हाइट गेस्ट. ओके, समजते का? येस शिल्पा मॅम. ओके, व्हेरी गुड. समजलंय ना? कन्सेप्ट क्लिअर झाली?
Are you getting my point, guys? ओके, काही प्रॉब्लेम नाही ना यात? नो प्रॉब्लेम ऍट ऑल. आता हे बघा, हेही तुम्हाला माहित आहे. ओके, हे तुम्ही रीड करू शकता. ओके, हे बघा, मेचा उपयोग विश, एखाद्याची इच्छा, ओके, प्रार्थना किंवा ब्लेसिंग, आशीर्वाद किंवा शिव्या, कर्स व्यक्त करण्यासाठी करतात. ओके, जसे की मे यू लाईव्ह लॉंग, मे यू लाईव्ह लॉंग. ओके, आपण एखाद्याला ब्लेसिंग द्यायच्यात आपल्याला. ओके, तेव्हा आपण काय म्हणणार आहे? मे यू लाईव्ह लॉंग. ओके, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. ओके, यू मे लाईव्ह लॉंग, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. नेक्स्ट बघा, देव तुझं भलं करो, देव तुझं भलं करो. ही पण आपण काय केलंय? ब्लेसिंग दिलेत, कुणाला तरी आशीर्वाद दिलाय. राईट, मे मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. ओके, आता इथं मात्र आपण असं वापरत नाही बरं. ओके, इथं आपण नाही वापरत असं. तुम्हाला दीर्घायुष्य लाभोच, म्हणजे इथं तुम्ही मस्ट नाही यूज करणार आहात. ओके, किंवा तुम्हाला कदाचित दीर्घायुष्य लाभो, तुम्ही माईट नाही यूज करणार आहात. तुम्हाला इथं काय मेच यूज करावं लागणार आहे. ओके, येस, व्हेरी गुड चैत्राली मॅम. मे युअर ड्रीम्स कम ट्रू. येस, माईट युअर ड्रीम्स कम ट्रू असं नाही म्हणत आपण. ओके, तुम्हाला नाही म्हणत, तुमचं आन्सर करेक्ट आहे, पण मी तुम्हाला सांगते. ओके, सगळ्यांना सांगते. माईट युअर ड्रीम्स कम ट्रू असं नाही म्हणत आपण. मे युअर ड्रीम्स कम ट्रू म्हणजे जेव्हा एखाद्याला प्रेयर, इन केस ऑफ प्रेयर, ब्लेसिंग, ओके, इन केस ऑफ कर्स or wish, okay, you have to use here only may. Okay, next you can see here, may you have a happy and long life. Okay, may you have a happy and long life. तुला आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. ओके, तुला आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. मे यू हॅव ए हॅपी अँड लॉंग लाईफ. ठीक आहे. मे यू सक्सीड इन लाईफ, तुला जीवनात यश मिळो. ओके, मे आवर पॅरेंट्स लाईव्ह लॉंग, आई वडिलांना दीर्घायुष्य लाभो. ओके, आय मे, आता हे मला वाटतं तुम्ही रीड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आय मे सी यू फॉर ए लॉंग टाइम. ओके, आय मे सी यू फॉर ए लॉंग टाइम, मी तुला फार दिवसानंतर भेटत असेल. ओके, यू मे बी हिअर सिन्स 2003. तू येथे 2003 पासून असशील. ओके, आता हे जे काही सेंटेन्स असतील ना, ओके, त्यालाच मात्र तुम्ही तिथं माईट किंवा मस्ट यूज करू शकता. ओके, आता हे बघा, आय मे सी यू फॉर ए लॉंग टाइम, मी तुला फार दिवसानंतर भेटत असेल. तुम्ही असं यूज करू शकता ना, मी तुला कदाचित फार दिवसानंतर भेटत असेल. ओके, असं यूज करू शकता. मी नक्की तुला फार दिवसानंतर भेटत असेल असं यूज करू शकता. ओके, कारण हे जे काही आहेत हे आपण म्हणतो ना, एखादी इच्छा नाहीये किंवा म्हणजे विश नाहीये किंवा प्रेयर नाहीये किंवा ब्लेसिंग्स नाहीयेत. राईट, त्यामुळे इथं मे माईट मस्ट येऊ शकतं. ओके, यू मे बी यू मे बी हिअर. ओके, यू मे बी हिअर सिन्स 2003, तू येथे 2003 पासून असशील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, यू मे ट्राय टू लर्न इंग्लिश, यू मे ट्राय टू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न कराल. ओके, तुम्ही कदाचित इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न कराल. यू माईट ट्राय टू लर्न इंग्लिश. ओके, तुम्ही नक्कीच तुम्ही नक्कीच इंग्रजी शिकण्याचा. येस, हे बघा, तुम्ही नक्कीच इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न कराल. यू मस्ट ट्राय टू लर्न इंग्लिश. ओके, व्हेरी गुड शिल्पा मॅम. येस, ही मे लाईव्ह देअर फॉर लास्ट 6 months. ओके, आता हे बघा, ही माईट लाईव्ह देअर फॉर दी लास्ट 6 months. ओके, तो कदाचित येथे गेल्या 6 महिन्यापासून राहत असेल. समजली का? कन्सेप्ट क्लिअर झाली का? येस ऑर नो गाइज? यू हाव टू टाईप इन द चॅट बॉक्स. यू कॅन रीड दिस, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, नाव इज देअर इन डाऊट, इज देअर इन डिफिकल्टी? मेचा टॉपिक आपला कव्हर झाला आहे असं मला वाटतंय. ओके, झाली ना? ओके ओके ओके. प्रॅक्टिस सारणं सारणं खूप घाई होते. प्रॅक्टिसची किती वेळ झाली आता? 7, 24, 21 ना. ओके, घेऊया थोडा वेळ. ठीक आहे.
अशा पद्धतीने ऍक्च्युली आपण माईट ठीक आहे. मला वाटतं एक घ्यायचंय का, सेम टॉपिक आहे बघा. घेतलायच आपण मस्ट आणि माइटचा टॉपिक, का घ्यायचा आहे पुन्हा? घ्यायचा आहे. मी तुम्हाला मे मध्ये समजून सांगितलंय बघा, की परत एकदा घ्यायचा आहे टॉपिक, तुमच्यावर डिपेंड. येस ऑर नो, घ्यायचं की नाही घ्यायचं का? ओके. त्यात रीड करायसारखं आहे बघा, काहीच नाही, कारण मी तुमची कन्सेप्ट ऑलरेडी त्या टॉपिक मध्ये कव्हर केली, कम्प्लीट केली, समजावून सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे. आता हे बघा, बघू शकता तुम्ही इथं. चला तुमच्या खात्री करता, यूज ऑफ माइट मीन्स वॉट, कदाचित असेल. ठीक आहे. म्हणजेच काय 25% पॉसिबिलिटी. ओके. याचं टेन्शन नका घेऊ जास्त, तुम्ही कन्फ्युज व्हाल अदरवाईज. जर मी बोर्डवर घेतलं असतं हे शिकवलंच नसतं तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका भलतच. ओके. आता हे बघा, यू माईट लव्ह हर, तू कदाचित तिच्यावर प्रेम करशील. ओके. यू मे लव्ह हर, तू तिच्यावर प्रेम करशील. यू मस्ट लव्ह हर, तू नक्कीच तिच्यावर प्रेम करशील. ओके. यू मे लव्ह हर, तू तिच्यावर प्रेम करशील. आता हे बघा, हर हजबंड माईट कम एनी टाइम, कदाचित तिचा नवरा कोणत्याही वेळेत येईल. ओके. आता हे बघा, हर हजबंड मे कम एनी टाइम, तिचा नवरा कोणत्याही वेळी येईल. ओके. ओके. हे बघा, हर हजबंड मे कम एनी टाइम. समजतंय का? ओके. मे आय माइट आय आस्क ए क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू का? ओके. माइट तुम्ही क्वेश्चन, प्रश्नार्थी माइट जो काही आहे बघा तुम्ही, तो तुम्ही पोलाइट रिक्वेस्ट साठी पण युज करू शकता, पण तिथं मात्र तुम्ही कदाचित नाही म्हणता. ओके. मी कदाचित एक प्रश्न विचारू का असं तुम्हाला तिथं म्हणायचं नाहीये. ओके. येस. माइट ऑर मे तुम्ही क्वेश्चन विचारण्यासाठी युज करू शकता. आता हे बघा, आय माइट बी ए टीचर. ओके. आय माइट बी ए टीचर सिन्स 1984. ओके. मी 1984 पासून शिक्षक असेल. आय माइट बी ए टीचर. ओके. यू माइट कम टू दिस. आता हे बघा, इथं म्हणजेच काय, त्याचा जो काही मिनिंग आहे ना बघा, कदाचितच होणार आहे. ओके. तुम्ही 1980 पासून या गावात आले असाल. ओके. त्याचा जो काही मिनिंग आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कदाचित असाच घ्यायचा आहे. ओके. येस. समजतंय ना? बघा ना, सगळीकडे कदाचित कदाचित आहे. ओके. तुम्ही रीड करू शकता घरी, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, यू माइट गेट ए न्यू कार नाऊ, तुम्हाला कदाचित आता नवीन कार मिळेल. ओके. चला, तेच तेच एक्झाम्पल आहेत, कारण मी ऑलरेडी ते मागे घेतलंय तुमचं. सगळीकडे कदाचित कदाचित आहे, त्यामुळे मला नाही वाटत त्याची घ्यायची काही गरज आहे. आता हे बघा, इफ ने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये पण माइट वापरतात. ओके. इफ यू वर्क हार्ड यू माइट सक्सीड. ओके. इफ ने म्हणजेच काय, कंडिशनल सेंटेन्स जे काही असतात. ओके. तर त्यामध्ये तुम्ही माइट यूज करणार आहात. हे तुम्ही रीड करू शकता. ओके. एकदा सांगते मी तरी पण तुम्हाला, एकदम सिंपल आहे, काही अवघड नाहीये. त्यासाठी मला असं वाटतं टाइमपास नको करायला त्यामध्ये. ओके. परत एकदा सांगते. मस्ट मीन्स व्हॉट, असेलच. नक्की असेल किंवा असेलच. ठीक आहे. आता हे बघा, आय मस्ट डू ऍज आय एम टोल्ड. ओके. मला जसे सांगितले तसे मी करतोच. ओके. म्हणजेच काय, 100% पॉसिबिलिटी. हे बघा ना, मस्टचा उपयोग कंपल्शन किंवा स्ट्रॉंग मोरल ऑब्लिगेशन साठी करतात. ओके. म्हणजेच काय, सक्ती आहे. ओके. तुला हे करायचंच आहे. ओके. म्हणजेच काय, त्याला तू म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला, मी येईनच, मी करेलच, मी पळेलच. ओके. म्हणजेच काय, एक शक्ती, एक कंपल्शन आहे. ओके. 100% ती गोष्ट घडणारच आहे, तर तुम्ही तिथं मस्ट यूज करणार आहात. जसं की यू मस्ट ओबे ऑर्डर्स. ओके. तुम्ही आदेशाचे पालन केलेच पाहिजे किंवा तुम्ही नक्की आदेशाचे पालन कराल. यू मस्ट लेंड हिम ₹1000. तुम्ही त्याला 1000 उसने दिलेच पाहिजे. आता हे बघा, यू मस्ट अटेंड द फंक्शन. तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणारच किंवा तुम्ही कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहणार. ओके. यू मस्ट लिव्ह इट. तुम्ही ते सोडणारच किंवा तुम्ही ते नक्की सोडणार. ओके. ही मस्ट चेंज हिज प्रोग्राम. तो त्याचा कार्यक्रम बदलणारच. ओके.
किंवा तो त्याचा कार्यक्रम नक्की बदलणार. इट मस्ट रेन टुडे, आज पाऊस पडणारच. ओके. वी मस्ट एक्सरसाइज डेली, आम्ही दररोज व्यायाम करणारच. ओके. किंवा आम्ही दररोज नक्कीच व्यायाम करणार. ही मस्ट टेक रेस्ट, तो विश्रांती घेणारच किंवा तो नक्की विश्रांती घेणार. आणखी एक बघा लास्ट. मस्टचा उपयोग स्ट्रॉंग लाईक हुड, प्रसन्न किंवा संभावना व्यक्त करण्यासाठी करतात. ओके. आय मस्ट बी हंग्री आफ्टर माय लॉंग ऑफ. ओके. माझ्या लांबच्या पल्ल्यानंतर भूक लागेलच मला. ओके. एक संभावना, एक पॉसिबिलिटी. ओके. एक तुम्हाला व्यक्त करायची, एक संभावना व्यक्त करायची. ओके. त्यांना भूक लागली एक आता नाही, पण भूक लागेलच मला. ओके. यू मस्ट हॅव हर्ड अबाउट डॉक्टर आंबेडकर. ओके. तुम्ही डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी ऐकलेच असेल. मीन्स व्हॉट, मस्ट हॅव. ओके. हर्ड. आणि तुम्हाला याच्या अगोदरही मी सांगितलं आहे बघा, जेव्हा verb येणार आहे मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब बरोबर, तेव्हा तुम्हाला कंटिन्यू तिथं काय घ्यायचंय? हम्म क्रियापदाचं तिसरं रूप. हिअरचं काय आलंय? हर्ड आलंय. ठीक आहे. चलो गाईज. तसं काही नाहीये, काळ वगैरे तसं काही नाही, तुम्ही कधी युज करू शकता सागर सर. तोच आपण तुम्हाला काय सांगतोय, डिफरन्स सांगतो इथं. ओके. फक्त नक्की जर पॉसिबिलिटी असेल, तुम्ही कोणत्याही काळामध्ये युज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हम्म त्याने ते काम नक्कीच केलं होतं. काय येणार तिथं? येस. आय मस्ट बी स्टडी असं नाही येणार. ओके. असं नाही येणार सेंटेन्स ऍक्च्युली. असं येऊ शकतं, आय मे बी स्टुडंट, मी विद्यार्थी असेल. आय मस्ट बी स्टुडंट, मी नक्कीच विद्यार्थी असेल. ओके. असं येऊ शकतं, आय मस्ट बी स्टुडंट. चलो गाईज, नाउ इज देर इन डाऊट, इज देर डिफिकल्टी? काय म्हटलं शिल्पा मॅम? काय येईल का? येस. आय मस्ट स्पीक इन इंग्लिश येईल ना. मी नक्की इंग्लिशमध्ये बोलेल. ओके. किंवा मी इंग्लिशमध्ये बोलणारच, असं येईल ना. येस क्षेत्राली मॅम, नो प्रॉब्लेम. आता आता हे बघा, तुम्ही काय करायचं माहिती का, ज्यांना बोलायचंय ना त्यांनी पटकन त्यांचे हँड रेज करायचे आहेत. यू हॅव टू रेज युअर हँड्स गाईज फास्ट. चलो. जे मुलं काल बोलले ना त्यांनी प्लीज आत्ता हँड रेज नका करू. ठीक आहे. प्लीज. जे काल बोलले त्यांनी हँड रेज नका करू. ओके. आणि जर आता मुलं जास्त नसतील तर 100% तुम्ही नंतर हँड रेज करू शकता. ओके. पण सध्या नका करू. हॅलो गाईज. ओके. रुक्षना मॅम, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ फास्ट. रुक्षना मॅम, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. ऍक्च्युली ना तुम्हाला मी पीडीएफ शेअर केली आहे बरं का, ती बघून घ्या मॅम. ममता मॅम, व्यवस्थित चेक करा एकदा. ठीक आहे. मे बी त्याच्यावर नाव नसेल बघा, पण शेअर केली आहे मी पीडीएफ, एकदा चेक करा. रुक्सना मॅम, एम आय ऑडिबल? येस मॅम.
ओके, अजून कोणालाच बोलायचं नाहीये का? मी परत चान्स देणार नाही हां तुम्हाला. एकदा सांगितलंय मी हँड रेज करायची लवकर. ओके? कारण त्यानुसार मला तुम्हाला टाईम देता येतोय बोलायला. जर एकानेच हँड रेज केला तर त्याला अर्धा तास भेटेल. जर दोघांनी हँड रेज केले तर त्यांना 15-15 मिनिटं भेटतील. ओके? तिघांनी हँड रेज केले तर 10-10 मिनिटं भेटतील. चौघांनी हँड रेज केले तर थोडा आणखी टाईम कमी होईल. ओके? चला. परत तुम्हाला चान्स भेटणार नाहीये. स्मिता मॅम प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. परत चान्स देणार नाही. नंतर हँड रेज करायला लागतात. निकिता मॅम प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. हॅलो येस. मॅम, गुड इव्हनिंग. येस. हॅलो. कोणत्या टॉपिकवर बोलायचं मॅम? तुम्ही दोघे एकमेकींना क्वेश्चन विचारू शकता. ओके? येस मॅम. मस्ट माय टाइम. काय म्हटलं मॅम? टुडेज टॉपिक मस्ट माय टाइम. हो, 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 हो. मे माईट मस्ट. Okay. Can I ask first? येस. येस मॅम, आस्क. उद्या कदाचित आम्ही शाळेला जाऊ. उद्या. उद्या कदाचित आम्ही शाळेला जाऊ. मॅम कदाचित म्हटल्यावर माईट येस्टरडे. यूज करायचंय तुम्हाला. येस्टरडे. उद्या उद्या. टुडे. टुमारो. टुमारो टुमारो. टुमारो. आय. आम्ही. आम्ही. वी. हम्म, टुमारो वी. टुमारो वी. माइट कदाचित. गोइंग टू द स्कूल. ओके. ती उद्या येईलच. शी इज मे बी कम टुमारो. येईलच. मस्ट. क्वेश्चन काय होता मॅम? मस्त. ती उद्या येईलच. ओके. शी मस्ट बी कम टुमारो. मस्ट बी नाही येणार मॅम. मस्ट. मस्ट बी नाही येणार. मस्ट येईल फक्त. ओके, शी मस्ट बी कम टुमारो. बी मस्ट नाही, कम बी नाही. टुमारो. बी म्हणजे काय? असणे थोडक्यात, राईट? असणे. ओके. मस्ट कम टुमारो. येस, व्हेरी गुड. राजेश सर. तो मनीषा मॅम. सामना जिंकेल. जिंकेल. विन ना? विन. विन. ही माइट विन. नाही, जिंकेल. 50% पॉसिबिलिटी. जिंकेल. मस्ट. मे बी. मे बी. ही मे विन. येस. ही मे बी. ही मे विन मॅच. ही मे बिन मॅच. ही मे विन मॅच. जिंकेल. आई विन का तुला मॅम? जिंकेल. win. ओके. आई तुला आशीर्वाद देईल. देईन. मदर. मदर मस्ट. मदर आशीर्वाद देईल. प्रेम काय म्हणायचं मॅम त्याला? ब्लेसिंग. आ ब्लेसिंग्स. ब्लेसिंग. मदर माइट ब्लेसिंग यू. कदाचित. कदाचित नाही म्हटल्या ना त्या मॅम. कदाचित म्हटल्यावर माहिती येईल. ओके, क्वेश्चन काय होतं मॅम? आई तुला आशीर्वाद देईल. देईल. मस्ट येईल ना? मे. मे. 50%. ओके. तुम्ही विचारता का? ओके मॅम. देव देव तुझं भलं करो.
भलं करो करेल. करो. देव तुझं भलं करो. येस राजेश सर, शैला मॅम, चैत्राली मॅम. God will be bless you. विल बी नाही मॅम. मे गॉड ब्लेस यू. भलं करो. करो पण आल्यानंतर मे वगैरे यूज करू शकतो का आपण? आता देन आम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करणारच. आम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करणारच का? We must हा we must prepare your exams. वी मस्ट प्रिपेअर फॉर आवर Okay. एक्झामिनेशन. त्यानंतर तुम्हाला कदाचित आता नवीन कार मिळेल. You might have a new car. यू Might कदाचित म्हटलं ना. हा बरोबर आहे. देन यू माइट गेट. येस, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तू तुझे वचन पाळलेच पाहिजे. You must बरोबर आहे मॅम, सांगा. ओबे. you must obey your promise. ओके मॅम, ठीक आहे. आता तुम्ही थांबू शकता. ठीक आहे. चलो, Okay, ma'am. यू हॅव ट्राईड गुड. आता खूप छान, सगळेच मुलं छान ट्राय करतात, काही प्रॉब्लेम नाही. केतन सर अँड नेहा मॅम, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. नेहा मॅम अँड केतन सर. Hello, ma'am. येस, Good evening. व्हेरी गुड इव्हनिंग. Hello. नेहा मॅम आणि केतन सर. ओके. येस सर, नाव यू कॅन Please ask. स्टार्ट. Okay. मॅम 5 क्वेश्चन तुम्ही त्यांना विचारायचे, 5 क्वेश्चन ते तुम्हाला विचारतील. ओके, म्हणजे 10 क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. Okay, ma'am. ती तिचं काम संपवणारच. She must work definitely. ती मस्ट फिनिश Finish her Finish work. work definitely. हर She वर्क. must her work. Yes. मी हा सामना जिंकणारच. Me. Yes. I must. I must. विन. Huh. I must complete the work. आय मस्ट I विन must. दिस मॅच. Must will dismiss. हा, येस. मला आता जाण्याची परवानगी आहे. May I go now? तो येथे गेल्या 6 महिन्यापासून राहत असेल. Sorry. तो येथे गेल्या 6 महिन्यापासून राहत असेल. May I? हो ना. हा, ही He may. He may last 6 months. ही मे लिव्ह. He may live last 6 months. ही मे लिव्ह हिअर फॉर लास्ट 6 months. He may live here from last 6 months. फॉर लास्ट 6 months इज व्हेरी गुड. मी तुला मदत करेल. May I help? May I help you? हा, ओके. यू आस्क मी क्वेश्चन. तुम्ही काही क्वेश्चन विचारा मॅम. Yes.
तुम्ही पाहुण्यांना बोलवाल. यू मे इन्व्हाइट गेस्ट. व्हेरी गुड. इन्व्हाइट अ गेस्ट. तुला Screen आनंदी बदलू आणि दीर्घ आयुष्य लाभो. स्क्रीन बदलायची का? नो. तुला आनंदी आणि दीर्घ आयुष्य लाभो. नाही, मॅडमला जर बदलायचे असेल तर. नाही, तुम्ही का बरं हेल्प असं? घेऊ शकता. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन ओपन ठेवली. तुला आनंदी आणि दीर्घ आयुष्य लाभो. अच्छा. यू गॉड ब्लेस यू. मे यू हॅव हॅप्पी अँड लॉंग लाईफ. अच्छा. ती 7 वाजल्यापासून तिची वाट पाहत असेल. शी मे वेट फॉर हर सिन्स 7 o'clock. येस. मला जसे सांगितले तसे मी करतोच. I must आय मस्ट डू ॲज do as आय एम टोल्ड. I am dead. ऍज आय टोल्ड. येस. तू स्वतःहून तिच्या वडिलांपुढे शरण गेलंच पाहिजे. You must go Surrender. surrender her father. युअर सेल्फ टू हर फादर. येस. Yourself to her father. Okay, sir. आज पाऊस पडणारच. It must rain today. येस. व्हेरी गुड. थांबू शकता तुम्ही आता. यू कॅन स्टॉप हिअर. ओके, कारण भरपूर मुलं आहेत अजून सुद्धा. Okay, ma'am. Okay. Thank you. येस मॅम, Thank you. वेलकम. कारण काय आहे माहितीये का, तुम्हाला डेली पण असं तुम्हाला जर थोडा टाइम दिला ना, प्रत्येकाला टाइम येईल डेली. ओके. नेक्स्ट प्राजक्ता मॅम, आय थिंक तुमचा काल नंबर होऊन गेलाय, राईट? प्रिन्स सर, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. प्रिन्स सर. ओके, प्रिन्स सर काल बोलले होते का तुम्ही? प्रिन्स सर, आर यू देअर? Yes, ma'am. काल बोलले होते का म्हटलं? ना मॅम. ओके. आणि प्रणाली मॅम काल बोलल्या नव्हत्या, आय थिंक काल बोलल्या नव्हत्या मॅम. प्रणाली मॅम, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. प्रणाली. येस, नाऊ यू कॅन स्पीक. प्रिन्स सर आणि प्रणाली मॅम. Ma'am, I ask question you. Yes, yes, please. मे आय आस्क सम क्वेश्चन और कॅन आय आस्क सम क्वेश्चन? तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. Ma'am, I am audible. मॅम, Audible. नाव काय मॅमचं? प्रणाली मॅम ना? प्रणाली मॅम. अप्रणाली का अप्रणाली का राईट डाऊन केले मग? मला अपर्णा आहे का ते कळाना आणि प्रणाली आहे की ते कळाना. प्रणाली मॅम. Yes, ma'am. Yes. Pranali. ओके. I'm so sorry. I'm It's joining okay. at that time. So ओके मॅम, नो प्रॉब्लेम. I'm writing my assignment, so I'm little ओके मॅम, नो busy. प्रॉब्लेम. नाऊ यू कॅन स्टार्ट. ओके. Yeah. चलो, 5 क्वेश्चन तुम्हाला विचारा दोघांनी दीर्घ एकमेकांना. ओके मॅम. देव तुझं भलं करो. सर, नेक्स्ट क्वेश्चन किंवा लगेच त्याचा आन्सर सांगायचा आणि नेक्स्ट क्वेश्चनला जायचं, ठीक आहे? त्याचा आन्सर सांगायचा आणि नेक्स्ट क्वेश्चनला जायचं सर लगेच. मे गॉड ब्लेस यू. येस. मी तुला फार दिवसानंतर भेटत असेल. I may see you for a long time. वन मिनिट तू प्लीज. येथे मनस्वी मॅम, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. मनस्वी मॅम.
Yes, ma'am. येस. सर विचारा मॅमला काही क्वेश्चन्स आता. येस मॅम. आई वडिलांना दीर्घ आयुष्य लाभो. May our parents live long. येस मॅम. तू येथे 2013 पासून असशील. You may hear from मॅम नो since. Since what? you have to You take care since. You may be her since 2013. हर नाही मॅम, हिअर. सर हिअर म्हणजे येते. Here. चलो मॅम तुम्ही सरांना काही क्वेश्चन विचारा आता. ओके. मला जसे सांगितले तसे मी करतोच. May I tell मॅम तुम्ही सांगा. ma'am, I must do as I am told. येस. तुम्ही ते सोडणारच. तुम्ही ते सोडणारच. 100% पॉसिबिलिटी. You must मॅम सोडण्याला काय आहे? लिव्ह. Live. It. You must live. मी आता जाऊ का? मी आता जाऊ का? मॅम मे आय गो नाऊ. मे आय गो I नाऊ. will go. नाही तू यायचं नाही. मॅम एक वेळ सांगा. नाही तू यायचं नाही. नाही तू यायचं नाही. You may no come. नाही. मॅम No, you may not. You may Okay. not. चलो नो प्रॉब्लेम. यू कॅन स्टॉप हिअर. ओके. Okay. कारण आता भरपूर लोकांनी हँड रेज केलेत. स्मिता मॅम प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. 1+ प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. 1+. येस. Hello, ma'am. येस मॅम. Smita चलो ma'am, Smita ma'am, you can ask me. ओके. तू ते नक्की करशीलच. काय म्हटलं मॅडम? तू ते नक्की करशीलच. You must You must do this. do it. ते कदाचित उद्या येतील. They might come here. They might come here tomorrow. ओके. ती नक्की चित्र रंगवेलच. जोरात बोला ना मॅडम. ती नक्की चित्र रंगवेलच. ती नक्की चित्र रंगवेलच. she must color the picture. मी शाळेला जाऊ का? May I go to school? व्हेरी गुड. You must open the door. You must. ओपन द तुम्ही दरवाजा उघडणार. उघडा. You must open the door. ओके. मी नक्की 12वी पास होईल. I must pass 12th standard. तुम्ही विचारा आता. ती कदाचित उद्या जाईल. She might go tomorrow. व्हेरी गुड. मी उद्या नक्की वॉकिंगला जाईन. I must go for walking. फॉर ऑफ टुमारो.
फॉर वॉक टुमारो. आईने कदाचित स्वयंपाक केला असेल. कदाचित ना. मदर माइट कुक. कुक द फूड. व्हेरी गुड. येस. ते उद्या नक्की येतील. दे मस्ट कम टुमारो. देव तुमचं भलं करो. देव तुमचं बरं. गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. तुम्ही देव तुम्हाला स्वस्थ ठेवो. मे गॉड गिव्ह यू अ गुड हेल्थ. गिव अ गुड हेल्थ. तो उद्या तिथे जाणारच. ही मस्ट गो देअर टुमारो. मी कदाचित पिकनिकला जाईन. आय माइट गो टू पिकनिक. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट अरविंद सर अँड शैला मॅम. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. अरविंद सर अँड शैला मॅम. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. येस. अजून कल हॅलो. हा मॅम बोला. मारी मारी करूया. हॅलो. हॅलो, आवाज येतो का? हो आवाज येतोय मॅम. अरविंद सर. हॅलो मॅम. येस. हॅलो. मॅमला काही क्वेश्चन्स विचारा बरं. बघून विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. हा मॅम आवाज येतोय तुमचा. हो. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. हे स्क्रीन बदलली चालते का मॅडम? हो 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 सर. हो स्क्रीन बदलायची आहे का? हो. ठीक आहे. कोणती घ्यायची? मे माईट मस्ट. चला मस्टची घेतली. माइट. हो माइट. मस्ट. ओके. तुम्ही विचारता का? सर. हॅलो. सर नाही येत का? हॅलो. हॅलो. 1 मिनिट मॅम. सर त्यांना काही क्वेश्चन विचारा बरं. इथं स्क्रीनवर दिलेले आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे. हा यस मॅम. आणि मॅम तुम्ही मस्ट वरचेच विचाराल का? कोणते विचारायचे? आता ते त्यांना मला नाही वाटत त्यांना जमल ठीक एवढं आहे. विचारायला. त्यामुळे हो काय? फक्त तुम्ही मॅम बघू नका सांगू. ओके. ट्राय करा. ओके. येस. हो हो. मला पण भीती वाटते. हो Try हो. करते. नाही काही अडचण नाही. म्हणूनच अडचण आली तर तुम्ही बघू शकता. हो. मुलगा घाई करणार. बॉय. बॉईज मस्ट. करणारच. येस. बॉय मस्ट. बॉय घाईचं काय मस्ट होतं हरी. मॅडम? हरी. हरी. बॉय मस्ट हरी. मी रडणारच. आय मस्ट विप. तू मारणारच. आय मस्ट. मारणारच काय होईल? किल. डील. किल KILL. किल. हा. आय मस्ट किल. आज पाऊस पडणारच. इट मस्ट रेन टुडे. येस. तीच काम करणारच. संपवणारच. सी मस्ट फिनिश हर वर्क. तुम्ही ते सोडणारच.
ममता मॅम प्लीज चेक. आय You हॅव सेंड must PDF. leave it. चलो. मी विचारू का आता? हा विचारू शकतो. हॅलो. हा विचारू शकतो. विचारा मॅम. मुलगा घाई करणारच झालं ते आहे ना. आम्ही दररोज व्यायाम करणारच. मॅम तुम्ही माहितचे पण विचारू शकता, कदाचित वगैरे असं. ओके. मॅडम ह्याच्यामधली विचारा की. कोणती हो. विचारायचे मॅम सर? आताचे ओके. ठीक आहे चला. आम्ही दररोज व्यायाम करणारच. हॅलो. हॅलो. आवाज. आम्ही दररोज व्यायाम करणारच. ऐकू येतं का? येस मॅम, यू आर ऑडिबल. We must exercise daily. येस. हॅलो अरविंद सर, प्लीज डोंट डू टाइम पास. मुले तुमच्यावर विश्वास ठेवणारच. हॅलो. चलो we will Hello. stop here. काही problem बॉईज sir, actually खूप मस्ट बिलीव्ह इन यू. Yes. आज पाऊस पडणारच. Today must be rain. इट मस्ट रेन टुडे. तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणारच. कार्यक्रम. You must you must attend. You must present program. You must attended the function. Present. काही प्रॉब्लेम नाही, आज आपण इथं थांबत आहोत. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. येस येस मॅम, वेलकम.